आज संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग या आपल्या दर आठवड्याच्या ध्यानवर्गाचा 83वा वर्ग आहे हा आपला. आज आपण आपल्या शरीराचं क्लिनिंग करणार आहोत. दिवाळी आहे, तर दिवाळीच्या निमित्ताने आपण जशी घराची आधीच साफसफाई करतो त्या पद्धतीने आपण आता आधी क्लिनिंग करणार आहोत आणि मग आपल्याच शरीरात एक दिवा प्रस्थापित करणार आहोत दिवाळीचा. आज तारीख 8 नोव्हेंबर 2023. डोळे मिटून घेऊया. जाणीव श्वासावर ठेवायचे. श्वास सहज येतोय जातोय याकडे लक्ष. आपण आपल्या इष्टदेवतेला, गुरूंना, मास्टर्सना आवाहन करायचं आहे आणि त्यांना आपला आत्ताचा सध्याचा प्रॉब्लेम जो काही आपल्याला बरा व्हावा असं वाटत असेल, शारीरिक, मानसिक, भावनिक कुठल्याही स्तरावरचा, आत्ताचा काही दिवसापूर्वीचा जो आत्ता आपल्याला घ्यावासा वाटतोय तो प्रॉब्लेम आपण घेऊ शकतो. तो संकल्पामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या ज्यांना आपण आव्हान केलंय त्यांना तो सांगायचा आहे. आपण आता आपल्या शरीराकडे लक्ष देऊया. शरीर एकदम शिथिल करून घ्यायचं आहे. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत एक एक भाग शिथिल करायचा आहे. मनाने शिथिल करायचं आहे. संपूर्ण डोकं, त्या प्रत्येक अवयव शिथिल होत आहे याची जाणीव. चेहरा, जबडा अगदी सैल सोडून द्यायचा आहे. गळा, संपूर्ण छाती, पोट, खांद्यापासून उजव्या हाताच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण उजवा हात शिथिल झालाय ह्याची जाणीव. खांद्यापासून अंगठ्यापर्यंत डावा हात संपूर्णपणे शिथिल झालाय. पायाचा भाग, जांघ्यांपासून अंगठ्यापर्यंत उजवा पाय संपूर्णपणे शिथिल झालाय. जांघेपासून अंगठ्यापर्यंत डावा पाय पूर्णपणे शिथिल झालाय. डोक्याचा मागचा भाग, मान, पाठीचा मणका, संपूर्ण पाठ, कंबर, आपली सीट हे संपूर्णपणे शिथिल झालेलं आहे. शिथिल, एकदम शिथिल, एकदम शिथिल. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वास अगदी सहज येतोय जातोय.
त्याची गती कुठेही बदलायची नाही आहे. ज्या गतीत ज्या लयीत येतोय त्या लयीत येऊ द्यायचं आहे. फक्त तो कुठे कुठे शरीराच्या भागात जातोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. कुठपर्यंत पोचतोय, कसा पोचतोय याकडे लक्ष. आणि पुन्हा जाणीव आपल्या शरीराकडे न्यायची आहे. हा जो सहज येत जात असलेला श्वास, जी श्वास प्रश्वासाची जी गती आहे, त्या गतीनेच आपण आपल्या शरीरात जिथे जिथे म्हणून त्रास जाणवतोय, दुःख आहे, आजार आहे, आळस आहे, थकवा आहे, शरीरात वाढलेली उष्णता असेल, कुठले ब्लॉकेजेस असतील, कुठलाही शरीराचा भाग खूप दुखत असेल, तो श्वास तिथपर्यंत पोचवायचा आहे. आणि ते दुःख, तो त्रास आपल्याला बाहेर काढायचा आहे. म्हणजे आपण आपल्या घरातला जसा कचरा ढकलून किरसुणीने बाहेर काढतो, तसंच श्वासाच्या रूपाने तो आपण पुढे वर ढकलायचा आहे. शरीरावर तो येऊ दे, शरीरावर त्याची जाणीव होऊ दे, तो अनुभव घ्यायचा आहे. तेवढ्याच तीव्रतेने तो त्रास आपल्याला जाणवतोय, ते दुःख जाणवतोय. तो आजार जाणवतोय, तो थकवा जाणवतोय, अंग मोडून आल्यासारखं वाटेल. शरीरातला एखादा भाग अतिशय दुखेल, बसू नये, यातून बाहेर यावं असं वाटेल, पण तसं यायचं नाही आहे. तो त्रास सहन करायचा आहे. तो त्रास पीकपर्यंत जाऊ दे, ते दुःख पीकपर्यंत जाऊ दे. सहन न करता येईल इथपर्यंत त्याच्या वेदना पोचवायच्या आहेत. आणि ती घाण, तो कचरा, तो ब्लॉक आपल्याला शरीराबाहेर काढायचा आहे. पूर्णपणे गोळा करा तो कचरा, ती घाण, आणि जिथे त्रास होतोय त्याच भागातून बाहेर काढा. ते बाहेर जातोय असं इमॅजिन करायला हरकत नाही आहे. पण डोकं दुखत असेल तर डोक्यातून, डोळे दुखत असतील, जळजळत असतील, खूप जड झाले असतील तर ते डोळे स्वच्छ होत आहेत, बाहेर पडत आहेत तिथली घाण, तिथला त्रास. तर तिथल्या तिथे ते बाहेर काढायचं आहे.
हातातून बाहेर पडत असेल तर त्याची जाणीव होते का? आपल्याला काही जाणवतंय का? थंड पडलाय, जड झालाय, मुंग्या आल्यात हाताला पायाला, असं जसं जे काही वाटत असेल ते होऊ द्यायचंय. फक्त ते ऑब्झर्व करायचं आहे. काय काय होत आहेत गोष्टी, काय काय गोष्टी घडत आहेत ते ऑब्झर्व करायचे आहेत. आणि शरीराच्या त्या त्या भागातून त्या गोष्टी, तो त्रास, ते आजारपण, तो थकवा बाहेर काढायचा आहे. आणि आपल्याला जर तरी जमत नसेल तर परत एकदा सांगते, इमॅजिन करायला हरकत नाही आहे. आपल्या शरीरातून बाहेर पडतंय, आपलं शरीर स्वच्छ होतंय, आपण ते श्वासाने क्लीन करतोय असं इमॅजिन करायचं आहे. जरी दिसत नसलं, इमॅजिन करता येत नसलं तरी विचार करायला हरकत नाही आहे की माझ्या शरीरातून ही गोष्ट बाहेर पडते, हा त्रास माझ्या शरीरातून बाहेर पडतोय आणि माझं शरीर एकदम शुद्ध, स्वच्छ, पवित्र होत आहे. आपण प्राणवायू घेतो आणि कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, बाहेर टाकतो प्रश्वासावाटे. त्याचबरोबर आपण जे जे काही शरीरात वायू असतील, गॅसेस असतील, आपल्या शरीरात नको असलेले पदार्थ, केमिकल पदार्थ गेले असतील खाण्यातून, पिण्यातून, श्वासातून, ते उत्सर्जनावाटे बाहेर टाकायचे. आपण आधी शारीरिक कोश म्हणजे अन्नमय कोश स्वच्छ केला, प्राणमय कोश स्वच्छ करायचा आहे. पूर्णपणे आपण उत्सर्जित करतोय ते गॅसेस, ते वायू, ते नको असलेले केमिकल्स, असं इमॅजिन करायचं आहे, असं म्हणायचं आहे. उपांशवाणीत आपण आपल्याला सूचना द्यायची की मी असं असं बाहेर पडतंय, हा वायू, हा नको असलेले गॅसेस बाहेर पडतात. त्यानंतर अजून आपण आतमध्ये जाऊया, आपल्या मनोमय कोशाकडे लक्ष देऊया. आपल्या भावभावना असतील, मनात येणारे विचार असतील, राग, लोभ, मोह, हे जे षड्विकार आहेत हे आपण आपल्या शरीरातून, मनातून बाहेर टाकायचे. कोणावरही राग असेल, शत्रूवर असेल, मित्रांवर असेल, आपल्या घरातल्या नातेवाईक मंडळींवर असेल, एखादा विचार, एखादी कृती त्यांची आपल्याला पटली नसेल, त्याचा प्रचंड राग असेल, कोणाबद्दल द्वेष वाटत असेल,
असूया असेल, कुठल्या तरी गोष्टीचा लोभ असेल, ह्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या भावना आहेत, त्या भावना बाहेर काढायच्यात. आत्ता या क्षणी जो काही विचार येत असेल, त्या बाबतीतला जो काही प्रसंग आठवत असेल, तो पूर्णच्या पूर्ण प्रसंग आपण बाहेर काढतोय असं इमॅजिन करायचं आहे. जितका बाहेर टाकता येईल तितक्या त्या गोष्टी बाहेर टाकायच्यात, स्वच्छ करायच्यात. मी जरी आत्ता अजून मनोमय कोशापर्यंत पुढे गेलेली असेल आणि आपल्याला अजून वाटलं असेल की आधीचं काही बाहेर माझं राहिलं आहे टाकायचं आहे, तर काढून टाकायला हरकत नाही. तुम्ही तुमच्या इंट्युशनने या गोष्टी करू शकता. एक सेकंद जरा. आता पुढे जाऊन आपण आपल्या मध्ये असलेले, आपल्या विचारात असलेलं बौद्धिक लेवलचं जर काही अज्ञान असेल, आपल्याला एखाद्या गोष्टीचा गर्व झाला असेल, अभिमान असेल, अज्ञानाचा अभिमान, अज्ञानाचा गर्व, तो बाहेर काढायचा आहे. अज्ञान बाहेर काढायचं आहे, अविवेक बाहेर काढायचा आहे. ह्या आपल्या चारही कोशातले जे ब्लॉक्स आहेत, समजतायत ते पण आणि न समजणारे पण, नोन अननोन असं पण म्हणू शकतो. शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या, विचारांच्या लेवलचे हे सगळे त्रास, हे सगळे ब्लॉकेजेस, हा सगळा कचरा आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे. आणि संपूर्ण शरीर एकदा पुन्हा स्कॅन करायचं आहे की तो सगळा कचरा आपण बाहेर टाकला का, बांधून बाहेर काढला का, त्याची गाठोडी बांधलीत. तुम्ही तुमचं इमॅजिनेशन वापरू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने बाहेर काढायचं आहे, थोडा थोडा भाग करत पूर्ण एक ठोक जे काही असेल ते त्या पद्धतीने बाहेर काढा. आणि एकदा आपल्या स्वतःकडे बघा की मी ते सगळं बाहेर काढू शकले का. ही प्रोसेस आहे, नंतर पण होत राहील. पण आत्ता आपण हे काम करायचं आहे. श्वासाकडचं लक्ष जर हललं असेल तर पुन्हा एकदा श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे.
आणि आपण आत्ताच म्हणालो त्या पद्धतीने दिवाळी आहे आता, तर आपल्या हृदयाच्या ठिकाणी आपण एक दिवा लावायचा आहे. पणती लावा, आकाशकंदील लावा, कुठल्याही फॉर्ममध्ये लावा, पण तो दिवा आपण आपल्या हृदयाच्या ठिकाणी लावणार आहोत. ज्ञानाचा, प्रकाशाचा दिवा. विवेकाचा दिवा. शांत, प्रसन्न मनाचा दिवा. निरोगी आरोग्यपूर्ण शरीरात हा दिवा, हा प्रकाश, ही ऊर्जा, ही पणती, हा कंदील जो आपण लावलाय, त्याचा प्रकाश आपल्याला संपूर्ण शरीरात, मनात, प्रत्येक सेल्समध्ये, रक्तात, प्रत्येक स्नायूंमध्ये, प्रत्येक अवयवात पोचतोय. ती ऊर्जा आपल्याला मिळते. हे पण इमॅजिन करायला हरकत नाही आहे, कारण पहिल्यांदा करताना या गोष्टी सहज जमत नाहीत. ती ऊर्जा संपूर्ण शरीरात पोचवल्यानंतर, डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत ती ऊर्जा पोचते असं इमॅजिन केल्यानंतर पुन्हा एकदा श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. दीर्घ श्वसनाची 1-2 आवर्तनं करायची आहेत. पुन्हा परत येताना शरीराची किंचित हालचाल, हातांची, पायांची बोटं किंचित हलवायची आहेत, मानेची किंचित हालचाल. आपण ज्या देवी देवतांना, मास्टर्सना बोलवलं त्यांना एकदा नमस्कार करायचा आहे. दोन्ही तळवे एकमेकांवर चोळायचे आहेत. त्याची ऊब प्रथम डोळ्यांना, कानाला, हृदयाला, पोटाला आणि सर्वांगाला लावून जिथे जिथे त्रास झाला असेल हे ध्यान करताना तिथे तिथे ती ऊर्जा जास्त द्या आणि डोळे अगदी किलकिली करत डोळे उघडायला हरकत नाही. थँक्यू.